आज दिनांक 9 मे 2020. आपण 8 मे 2020ला चॅप्टर नंबर 3 ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर सुरू केलेला आहे. भागीदारी संस्थेत नवीन भागीदाराचा प्रवेश. आपण थेरी पार्ट 2 कंटेंट्स इन लेक्चरमध्ये आपण पाहत आहोत. तर यामध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. भागीदारी संस्थेत नवीन भागीदाराचा प्रवेश. यामध्ये आपण शिकणार आहोत मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स. याचा अर्थ रिकन्स्टिट्यूट म्हणजे पुनर्रचना. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, नीड, कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, सॅक्रिफाईस रेशो, मीनिंग ऑफ गुडविल, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, ट्रीटमेंट ऑफ गुडविल, revaluation of assets and liability, adjustment of accumulated profits and losses, and adjustment of capitals इत्यादी 13 मुद्द्यापर्यंत आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. नेक्स्ट आपण या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत त्याबद्दल आपण माहिती घेऊ. द स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड द मीनिंग अँड डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स, टू अंडरस्टँड द मीनिंग अँड नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर, टू लर्न द ॲडजस्टमेंट रिक्वायर्ड ऑन ॲडमिशन ऑफ partner, to calculate the new profit sharing ratio and sacrifice ratio. आज आपण ही माहिती घेणार आहोत. To know the methods of valuation of goodwill and treatment of goodwill, to learn the accounting treatment of accumulated profits and losses, to make necessary adjustment of a revaluation assets and liabilities, to learn the adjust the capital according to new profit sharing ratio. नेक्स्ट आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची पुनर्रचना म्हणजे काय, पुनर्संघटन म्हणजे काय. द रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप primarily involves change in the form of partnership between the partners and changes in share of the profits and losses. सर्व स्ट्रक्चर बदलून जातं. पार्टनर्स आणि नफा आणि तोटा यांचं सर्व जे गोष्टी आहेत ते सगळ्या बदलून जातात. त्याला आपण म्हणतो रिकन्स्टिट्यूट ऑफ द पार्टनरशिप फर्म. द चेंज इन द पार्टनरशिप मे टेकन द फॉलोइंग फॉर्म्स. मग खालीलप्रमाणे त्यामध्ये डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूट म्हणजे खालील कारणामुळं भागीदारी संस्थेमध्ये चेंजेस होतात. त्यामध्ये एक चेंज इन प्रॉफिट, शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर म्हणजे प्रॉफिट आणि नफा जो आहे तोटा
त्यामध्ये काय होतं, एक्झिस्टिंग पार्टनरच्या ह्याच्यामध्ये नफ्या तोट्यामध्ये न्यू पार्टनरने काय होतं, चेंजेस होतात. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, नवीन भागीदाराला चेंजेस होतात. रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदार निवृत्त झाला, चेंजेस होतात भागीदारी संस्थेमध्ये. आणि डेथ ऑफ पार्टनर, भागीदार मृत्यू पावला, त्यावेळेस पण काय होतात, चेंजेस होतात. त्यानंतर आपला खरा जो टॉपिक आहे इथं, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश. त्यामध्ये आपण पाहत आहोत की अकॉर्डिंग टू सेक्शन 31(1) ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट 1932, भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932 सेक्शन 31 कलम 1 नुसार अ पर्सन कॅन बी ॲडमिटिंग ॲज अ न्यू पार्टनर ओनली विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स अनलेस अदरवाईज ॲग्रीड अपॉन. जेव्हा सर्व भागीदारांची इच्छा असते आणि त्यांच्यावर अवलंबून असतं की नवीन भागीदाराला प्रवेश द्यायचा आहे, त्यावेळेस भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश होतो. न्यू पार्टनर विल ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल. नवीन पार्टनर येताना काय आणतो, शेअर ऑफ गुडविल, त्याचं नावलौकिक पत आणि प्रतिष्ठा ते तो कॅशमध्ये आणतो. अँड कॅपिटल आणि भांडवल आणतो. अँड एन्जॉय द राईट टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स, आणि तो नवीन भागीदारी संस्थेच्या नफ्या आणि तोट्यामध्ये काय करतो, तो सहभाग नोंदवतो. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. नीड. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर का आवश्यक आहे, तर जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस ॲज वेल ॲज टू यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन्स टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. एकतर भागीदारी संस्थेचं भांडवल वाढलं पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरऑल जो संपूर्ण परफॉर्मन्स आहे, जो कार्यमापन आहे भागीदारी संस्थेचं, त्यामध्ये नवीन भागीदार आल्यानंतर काय होईल, वाढ होऊ शकते, डेव्हलपमेंट होऊ शकते. त्याकरिता भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराला प्रवेश दिला जातो. नेक्स्ट, ज्यावेळेस नवीन भागीदार येतो, उदाहरणार्थ पी अँड क्यू हे दोन पार्टनर आहेत, त्यांनी समजा आरला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला, तर आर हा येताना मोकळ्या हाताने येत नाही, तो मोकळ्या हाताने येत नाही, तर तो काय करतो, येताना दोन गोष्टी आणतो. येताना तो कॅशमध्ये आणतो, आणि ज्यावेळेस न्यू पार्टनर, इनकमिंग पार्टनर, जो येणारा भागीदार आहे भागीदारी संस्थेमध्ये, तो येत असताना काय करतो, तर तो आणतो कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. आणि तो आणताना व्यवसायामध्ये काय भांडवल घेऊन येतो. आणि हे भांडवल दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे कॅशमध्ये असतं, आणि दुसरं एक म्हणजे पैशाच्या स्वरूपात असतं, कॅशमध्ये असतं, आणि दुसरं पैशाच्या स्वरूपामध्ये असतं किंवा मालमत्तेच्या स्वरूपामध्ये असतं. अशा दोन प्रकारच्या कुठल्याही फॉर्ममध्ये तो काय करतो, येताना कॅपिटल ब्रॉड बाय द न्यू पार्टनर, आणि तो आणत असताना एकतर तो कॅशमध्ये आणतो किंवा इन द फॉर्म ऑफ ॲसेट ऑर गुड्सच्या मोबदल्यामध्ये तो आणतो. उदाहरणार्थ आपण पाहूया आता की द पर्पज ऑफ ॲडमिटिंग न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म. द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड, रोख स्वरूपामध्ये किंवा मालमत्तेच्या स्वरूपामध्ये, इन काइंड. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म्स इन द पार्टनरशिप डीड. आणि भागीदारी संस्थेच्या करारामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तो त्याचं भांडवल आणि कॅश आणि इन काइंड्स स्वरूपात कसं आणायचं हे ते नवीन पार्टनर येताना ठरवितात. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द कॅपिटल ब्रॉट इन बाय द न्यू पार्टनर इज. आणि ज्यावेळेस नवीन पार्टनर, उदाहरणार्थ आपण हे आर हा नवीन पार्टनर घेतलेला आहे,
आणि नवीन पार्टनर ज्यावेळेस भागीदारी संस्थेमध्ये येतो, ज्यावेळेस भागीदारी संस्थेमध्ये येतो त्यावेळेस तो येताना भागीदारी संस्थेमध्ये येताना तिथं आपल्याला जर्नल एंट्रीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपण ती जर्नल एंट्री पाहणार आहोत. ही जर्नल एंट्री तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, कारण या जर्नल एंट्रीशिवाय उदाहरण पुढचं एक्झाम्पल प्रॉब्लेम सोडवता येत नाही. म्हणून ही जर्नल एंट्री महत्त्वाची आहे. आपण जर्नल एंट्री पाहत आहोत. कॅपिटल ब्रॉड बाय द न्यू पार्टनर. जेव्हा नवीन भागीदारी संस्थेमध्ये रक्कम आणतो, पैसे आणतो, मालमत्ता आणतो, ॲसेट आणतो, त्यावेळेस काय जर्नल एंट्री होते, तर आपण ती जर्नल एंट्री पाहूया. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो त्यावेळेस व्हॉट इज द जर्नल एंट्री. जर्नल एंट्री होते कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, किंवा कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, किंवा कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ही पहिली जेव्हा तो कॅशमध्ये आणतो त्यावेळेस. आणि जेव्हा व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्ज सर्टन ॲसेट टुवर्ड्स हिज कॅपिटल, आणि ज्यावेळेस नवीन भागीदार येताना तो त्याची भांडवल हे ॲसेटमध्ये आणतो, मालमत्तेमध्ये आणतो, गुड्समध्ये आणतो, त्यावेळेस जर्नल एंट्री होते ॲसेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुन्हा एकदा पहा, दोन एंट्रीज महत्त्वाच्या आहेत. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि ॲसेटच्या बाबतीमध्ये असेल तर ॲसेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर, तो येताना नवीन पार्टनर येताना मोकळ्या हाताने येत नाही. घरातलं माणूससुद्धा नवीन दुसऱ्या घरातला माणूस जरी यायचा असेल तरी माणूस मोकळ्या हाताने येत नाही. पाहुणा जरी आला तरी मोकळ्या हाताने येत नाही, आणि कुणी जरी आलं तर मोकळ्या हाताने येत नाही. तर इथं भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराला प्रवेश द्यायचा आहे, तर तो कसा मोकळा येऊ शकेल. आणि म्हणून इथं जर्नल एंट्री करताना कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अँड सेकंड ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस नवीन पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये येतो तर त्यावेळेस काय होतं, जे जुने भागीदार आहेत पी अँड क्यू यांचा जो रेशो आहे त्या रेशोमध्ये काय होतात, चेंजेस होतात, बदल होतात. काय होतात, बदल. ज्यावेळेस नवीन पार्टनर येतो, नवीन पार्टनर आल्यानंतर त्यामध्ये चेंजेस केले जातात, आणि ते चेंजेस किती प्रकारे आहेत, 3 प्रकारे होतात. मग त्यामध्ये न्यू रेशो आपल्याला काढावा लागतो. त्याच्यामध्ये पहा, ॲज द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म, द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स चेंजेस अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर. दिस रेशो इज यूज्ड फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टमेंट. आणि हे गुडविल कशासाठी उपयोगी पडतं, तर गुडविल नाहीसं करण्यासाठी आणि कॅपिटलची ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला न्यू रेशो लागतो. मी तुम्हाला न्यू रेशोचे 3 सूत्र सांगितले होते. त्यामध्ये एक तुम्हाला मी सांगितलं होतं बॅलन्स रेशो. काय सांगितलं होतं, बॅलन्स रेशो. आणि बॅलन्स रेशो आपण कसा काढतो, 1 वजा गिव्हन रेशो ऑफ न्यू पार्टनर्स, हे त्याच्यामध्ये आहे. नंतर मी तुम्हाला दुसरं एक सूत्र शिकवलं होतं एन बी ओ म्हणजे काय, न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. तो हा रेशो होता. त्यानंतर दुसरं सूत्र आपण पाहिलं होतं नॉस, न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो, हे सूत्र. आणि तिसरं सूत्र पाहिलं होतं आपण सन, सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. किती सूत्र आपण पाहिलं याच्यामध्ये, 3. पहिलं सूत्र होतं आपलं NBO, दुसरं होतं NOS, आणि तिसरं सूत्र होतं आपलं सन, म्हणजे NBO, नॉस अँड सन. हे 3 सूत्र याप्रमाणे पाठ करायचे आहेत. आपण आता या सूत्राप्रमाणे आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढणार आहोत. त्यासंबंधी आज 9 तारखेच्या तासाचं जे आहे ना, एक्झाम्पल्स ऑफ
calculation of calculation of calculation of calculation of न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हे आपण आज पाहत आहोत. एक्झाम्पल्स त्यामध्ये आता पहा. पहिलं उदाहरण, पहिलं सूत्र आपलं कोणतं आहे? NBO. NBO म्हणजे काय? न्यू रेशो. NBO न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो मायनस ओल्ड रेशो. पुन्हा इथं पहा काय सूत्र आहे? न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो, न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो असं सूत्र आहे. न्यू रेशो NBOचं काय आहे? NBO न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. आता या सूत्राप्रमाणे हे आहे NBO. आता आपण त्याचं एक उदाहरण घेतलेलं आहे. हे शक्यतो तुम्हाला 1 मार्कासाठी विचारतात आणि उदाहरणामध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर पाहता हे आता आपण काय करत आहोत? आपण NBO पाहतोय. न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. पाहता NBO कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. एक इथं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण पहा सगळ्यांनी. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे इथं 2 पार्टनर्स आहेत. एक पहिला पार्टनर आहे मोहन आणि दुसरा कुठला आहे? गणपत. तर त्यांचा रेशो काय दिला आपल्याला? 2:3 दिलेला आहे. 2:3 म्हणजेच काय? ह्याची बेरीज करायची. 2:3 म्हणजेच काय करायचं? 2 + 3. 2 + 3 म्हणजे किती झालं? 5. म्हणजे मोहनचा रेशो आला 2/5 आणि गणपतचा रेशो आला 3/5 असा रेशो आला. पुन्हा एकदा पहा. मोहनचा रेशो आणि गणपतचा रेशो किती दिला आहे? 2:3. 2:3 दिला आहे. 2:3 म्हणजे काय? ह्याची बेरीज करायची. 2:3 म्हणजे 2 + 3. 2 + 3 म्हणजे किती आलं इथं? 5. आणि मग हे काय करायचं? ह्याला 5 करायचं भागिले 2/5 आणि 3/5 झाला. म्हणजे मोहनचा रेशो काय आला? 2/5 आणि गणपतचा रेशो आला 3/5 झालं. इथपर्यंत कळलं तुम्हाला? म्हणजे ओल्ड रेशो लक्षात आला तुमच्या. ओल्ड रेशो काय दिले आपल्याला आता? ओल्ड रेशो 2/5 आणि 3/5 हा ओल्ड रेशो दिलेला आहे. झालं इथपर्यंत. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. त्याचं आपण आता बघितलं. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. मग तुम्हाला आता ह्या 1/4च्या आधारे काय करायचं आहे? 1/4च्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स रेशो काढायचा आहे. बॅलन्स रेशो. मग बॅलन्स रेशो बरोबर काय? 1 वजा त्याचा नवीन रेशो. 1 वजा 1/4 हे काय करायचं? वजा करायचं. मग तुम्हाला काय करायचं? इथं बॅलन्स रेशो काढायचा आहे. बॅलन्स रेशो बरोबर 1 वजा 1/4. म्हणजे इथं कसं आलं? इथं आलं बघा 4 × 4 वर भागायचं गुणायचं. इथं तिरगं 4 × 4 नंतर परत इथं ह्याच्या खाली 1 असतो. परत 1 × 1 आणि परत 4 × 4 म्हणजे किती आलं? 3/4. म्हणजे हा काय आला? बॅलन्स रेशो आला. म्हणजे आता आपला ओल्ड रेशो काय दिला इथं? आपला ओल्ड रेशो काय दिला इथं? ओल्ड रेशो दिला आपला 2/5 आणि 3/5 असा दिलेला आहे.
आणि बॅलन्स रेशो आपला काय आला आहे 3/4 आला. 3/4 झालं. आता इथं समजून घ्या सगळ्यांनी. तर द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत विल बी ॲज अंडर. आता पहा सगळ्यांनी फॉर्म्युला. 1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग हे 1 आणि नवीन पार्टनरचा रेशो किती आहे 1/4. तो वजा केल्यानंतर किती आला आपल्याला 3/4. 3/4 रिमेनिंग प्रॉफिट राहिला. मग ह्याला म्हणायचं बॅलन्स रेशो. मग आता बॅलन्स रेशोच्या आधारे काय करायचं, मग आपल्याला न्यू रेशो काढायचा. मग न्यू रेशो काढण्याचं सूत्र आपलं काय आहे, न्यू रेशो बरोबर NBO. न्यू रेशो म्हणजेच काय मग आपला NBO. न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. मग आता आपण काढू मोहन्स न्यू रेशो. मोहन्स न्यू रेशो मग काय 2/5. म्हणजे मोहनचं जर काढायचं म्हटलं मोहनचा 2/5 बरोबर. हे त्याचा काय आला ओल्ड रेशो आला. आणि बॅलन्स रेशो किती आहे 3/4. म्हणजे 3 दुणे 6 आणि 5 चोक 20 हे आलं 6/20. त्याच्यानंतर गणपतचा ओल्ड रेशो काय आहे 3/5 गुणिले बॅलन्स रेशो आहे 3/4. म्हणजे 3 त्रिक 9 आणि 4 पंच 20 हा आला 9/20. त्याच्यानंतर चंद्रकांतचं काय आहे, त्याचा रेशो आहे 1/4 आणि छेद किती आला इथं 20 आलेला आहे. मग इथं 20 येण्यासाठी वर 5ने आणि खाली 5ने गुणावं लागेल. म्हणजे 5/20 असा आला. आणि मग यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो होईल 6/9/5 असा. म्हणजे 6/20 9/20 आणि 5/20 असा न्यू रेशो आलेला आहे. हा कुठलं रे, हे कुठलं सूत्र होतं आपलं पहिलं NBO होतं. NBO हे पहिलं सूत्र. आता आपण दुसरं सूत्र पाहत आहोत सन म्हणजे काय सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सन सॅक्रिफाईस म्हणजे काय करणे, सरेंडर करणे, त्याग करणे. मग आता दुसरं सूत्र आपण पाहतोय कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो सन. आता ह्याचं उदाहरण समजून घ्या. A and B आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 6/4. 6/4 म्हणजेच काय 6/4 म्हणजे 6+4 म्हणजे 6/10 आणि 4/10. 6/10 आणि 4/10. त्यांनी C इज ॲडमिटेड ॲज पार्टनर. म्हणजे A आणि B ओल्ड पार्टनर होते, त्यांनी Cला ॲडमिट केलं. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ A and B अँड C इज 6/4 हा न्यू रेशो. आणि ओल्ड रेशो आपल्याला माहितीच आहे. ओल्ड रेशो आपला काय आहे 6/10 आणि 4/10 हा ओल्ड रेशो आहे. आणि हा न्यू रेशो आहे. न्यू रेशो 10/6/4 म्हणजे 10/6/4 म्हणजेच काय 10/6/16/4 म्हणजे 10/20 6/20 आणि 4/20 हा त्यांचा काय आला न्यू रेशो आला. मग तुम्हाला काय केलं या उदाहरणामध्ये तुम्हाला ओल्ड रेशो दिला. ओल्ड रेशो 6/10 आणि 4/10 हा ओल्ड रेशो आला. आणि न्यू रेशो काय आला, न्यू रेशो दिला आपल्याला 10/6/4. मग याच्या आधारे आपल्याला काय करायचं सॅक्रिफाईस रेशो काढायचा. मग बघा किती सोपं आहे. मग सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता एचा सॅक्रिफाईस रेशो किती आहे, मग ओल्ड रेशो 6/10 नंतर न्यू रेशो किती आहे 10/20 आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आलं 2/20 आला.
त्याच्यानंतर बीचा ओल्ड पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा, न्यू पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा नाही. बीचा सॅक्रिफाईस रेशो त्याचा ओल्ड रेशो आहे 4/10 वजा 6/20 त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आलं 2/20. आणि म्हणून सॅक्रिफाईस रेशो ऑफ म्हणजे ए आणि बीला किती सॅक्रिफाईस करावं लागेल, 2/20 2/20 म्हणजे 2/2 म्हणजेच 1/1. हे कसं आलं बघा, 2/20 म्हणजे 2 आणि इथं तुमचं 10 आणि इथं 2 आणि 10×2 20. किती रेशो आला ह्यांचा, 1:1 आला. 1:1 हा रेशो आलेला आहे. पुन्हा एकदा पहा, सन सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. जुना रेशो आहे 6/10 वजा 10/20 उत्तर आलं 2/20. बीचा 4/10 वजा 6/20 बरोबर 2/20. आणि मग न्यू रेशो आपला आलेला आहे 1:1 असा आलेला आहे. झालं. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो दोन्ही काढायचे. सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र माहिती, सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आणि न्यू रेशोचं सूत्र माहिती आहे आपल्याला, न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो गुणिले ओल्ड रेशो. आता आपण पाहूया, उदाहरण दिले, प्रवीण अँड नवीन आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3. 7:3 म्हणजे काय, 7/10 आणि 3/10 हा त्यांचा काय आहे, ओल्ड रेशो आहे. काय आहे, ओल्ड रेशो. दे ॲडमिट रीना फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. आणि मग त्याच्यामध्ये रेशो त्यांचा दिलेला आहे की दे ॲडमिट रीना 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण आणि नवीन. म्हणजे त्यांचं प्रवीण आणि नवीन काय करणार आहेत, इक्वली सरेंडर करणार आहेत. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता आपण या उदाहरणाच्या आधारे आपण पाहूया. आता बघू, रीनाज शेअर 1/5 हे 1/5. सॅक्रिफाईस रेशो पी अँड क्यू. मग तुम्हाला सांगितलं इक्वली म्हणजे काय, इक्वली म्हणजे 1:1. 1:1 म्हणजे 1:1 म्हणजेच काय, 1 आणि 1 2 म्हणजे 1/2 आणि 1/2 हे 1/2. आता प्रवीण सॅक्रिफाईस रेशो मग तुम्हाला माहिती आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग इथं ओल्ड रेशो किती दिला, 1/5 गुणिले 1/2 म्हणजे 1/10 आलं. नवीन सॅक्रिफाईस रेशो ओल्ड रेशो 1/5 न्यू रेशो 1/2 उत्तर आलं 1/10. म्हणजे इथं तुमचं झालं, इथं काय झालं, ह्यांचा सॅक्रिफाईस रेशो आला, ओल्ड पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो तो किती आलेला आहे, 1:1 आला. त्याच्यानंतर न्यू रेशो काढायचा. न्यू रेशो बरोबर NOS. आता नॉस सूत्र वापरायचं, नॉस तिसरं सूत्र NOS. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग ओल्ड रेशो किती आहे आपला 7/10 आणि न्यू रेशो 1/10. उत्तर किती आलं 6/10. न्यू रेशो न्यू शेअर ऑफ नवीन 3/10 वजा 1/10 बरोबर 2/10. आणि रीनाज शेअर त्यामध्ये त्याला गुणायचं 2ने, मग त्याला 2×10. आणि देअरफॉर न्यू रेशो इज 6:2:1 म्हणजेच 2 आणि 2 म्हणजे 3:1 असा हा न्यू रेशो आला. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा पहा, प्रवीण अँड नवीन आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3 म्हणजे 7/10 आणि 3/10. दे ॲडमिट रीना 1/5 म्हणजे त्यांनी आता प्रवीण नवीन आणि रीना हे पार्टनरशिप झाले आणि रीनाचा शेअर ऑफ प्रॉफिट आहे 1/5 विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण आणि नवीन. आणि ती त्यांच्याकडून इक्वली म्हणजे 1:1 प्रमाणामध्ये त्यांच्याकडून नफ्यामध्ये सहभाग करून घेणार आहे. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ द फर्म.
आता पहिल्यांदा आपण काढूया सॅक्रिफाईस रेशो. सर्वांच्या लक्षात आलं रीना शेअर किती आहे 1/5. हे झालं 1/5. नंतर सॅक्रिफाईस रेशो इक्वली म्हणले 1:1. 1:1 म्हणजे काय 1/2 आणि 1/2 झालं. आता प्रवीण सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय सॅक्रिफाईस रेशो म्हणजे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग ओल्ड रेशो जो आहे आता प्रवीण सॅक्रिफाईस रेशो मग आता प्रवीण सॅक्रिफाईस रेशो 1/5 तो त्याप्रमाणे ह्यांना देणार आहे रीनाला देणार आहे म्हणून 1/5 रीनाचा रेशो न्यू पार्टनर्स रेशो 1/5 गुणिले 1/2 1/10 1/5 गुणिले 1/2 म्हणजे 1/10 आणि त्यानंतर मग आता न्यू रेशो काढायचा आहे. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो आणि मग इथं 7/10 वजा 1/10 6/10. ओल्ड रेशो 3/10 न्यू रेशो 1/10 सॅक्रिफाईस रेशो 2/10 आणि रिनास शेअर 1/5 म्हणजे तिला वर 2ने आणि खाली 2ने बनायचं 2/10. देअरफॉर न्यू रेशो इज 6:2 म्हणजेच आलं 3:1 अशा पद्धतीने. त्यानंतर आणखी एक तुम्हाला एक्स्ट्रा उदाहरण दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. आता बघा एक्स अँड वाय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3 म्हणजे 7/10 आणि 3/10 अँड सरेंडर म्हणजे काय करणे सॅक्रिफाईस 1/7 ऑफ हिज शेअर अँड वाय सरेंडर 1/3 ऑफ हिज शेअर इन फेवर ऑफ झेड. म्हणजे ह्यांनी नवीन पार्टनर आला म्हणून 1/7 ह्यांनी एक्सने त्याग केला आणि वायने त्याग केला 1/3 झेडसाठी. तो नवीन पार्टनर आहे. मग कॅल्क्युलेट न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो. आता बघा इथं ओल्ड रेशो ऑफ एक्स अँड वाय तुम्हाला मी सांगितलं ओल्ड रेशो किती आहे 7/10 आणि 3/10 झालं. मग एक्स सॅक्रिफाईस रेशो त्याने किती त्याग केला 1/7 मग 1/7 गुणिले जुना रेशो त्याचा 7/10 उत्तराला 1/10 आणि वायने किती सॅक्रिफाईस केलं 1/3 म्हणजे 1/3 गुणिले त्याचा ओल्ड रेशो आहे 3/10 मग 3/10 बरोबर उत्तराला 1/10 आणि सॅक्रिफाईस रेशो ऑफ एक्स अँड वाय 1/10 म्हणजेच किती आलं 1:1 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे त्यांचा न्यू रेशो काढायचा आहे. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता बघा झेड शेअर एक्स शेअर प्लस वाय शेअर म्हणजे एक्स शेअर किती 1/10 आणि वायचं किती आहे 1/10 म्हणजे 2/10 त्याच्या वाट्याला आलं. न्यू रेशो काढायचं आहे नॉसप्रमाणे एक्स न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशो 7/10 आणि न्यू रेशो 1/10 उत्तर आलं 6/10. वाय न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो सूत्र कोणतं वापरतोय आपण NOS वापरतोय. तुम्हाला आपण 3 सूत्र सांगितलेत. पहिलं सूत्र आहे NBO हे NBO त्याच्यात दुसरं आपण सांगितलेलं आहे सन आणि तिसरं कुठलं आहे नॉस. हे नॉसप्रमाणे चाललंय ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. आता ओल्ड रेशो किती याचा 3/10 मग इथं 3/10 आलं आणि न्यू रेशो किती आला 1/10 वजा कॅल्क्युलेशन आलं 2/10 आणि म्हणून देअरफॉर न्यू रेशो ऑफ एक्स वाय अँड झेड बरोबर 6:2 म्हणजे 2 आणि 6 म्हणजे 3:1 असं इथं उत्तर आलेलं आहे. आणि म्हणून आपण आज पार्ट नंबर 2 उद्या पार्ट नंबर 3 याचे थिअरीचे किती पार्ट आहेत आपले थिअरीचे आपले 3 पार्ट आहेत.
थिअरीचे आपले आहेत 3 पार्ट. त्यातला दुसरा पार्ट सुरू केलेला आहे 9 तारीख. मग त्यामध्ये पहिल्यांदा कंटेंट तुमच्या लक्षात आलं. एकूण हे किती पॉईंट आहेत आपल्याला इथं? 13 पॉईंट. त्यातले आपली हे झाली बघा आता. मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप झालं, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन झालं, ॲडमिशन ऑफ पार्टनर झालं, नीड झालं, कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर झालं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो झालं, सॅक्रिफाईस रेशो झालं. आता उद्यापासून गुडविल. थिअरी मोठी थिअरी आहे, तरी सर्वांनी थिअरीवर लक्ष द्या. कंटेंट समजलं. कंटेंटमध्ये 13 मुद्दे आहेत. त्याच्यानंतर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट हे शिकायचं आहे आपल्याला त्याच्यातून. त्यानंतर आपण पाहिलं मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्यामध्ये आपण ॲडमिशन पार्टनरची डेफिनेशन आणि गरज. त्यानंतर सर्वात महत्त्वाची एंट्री आपण बघितली, कॅश. येताना नवीन पार्टनरने कॅश आणली म्हणून आपण एंट्री केली, कॅश ऑर बँक अकाउंट ऑब्लिक ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ती आपली एंट्री झाली. त्यानंतर न्यू रेशो बघितला. न्यू रेशो हे सर्वात महत्त्वाचं फॉर्म्युला आहे, इक्वेशन्स आहेत. त्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले शिकलेलो आहोत. फॉर्म्युला नंबर 1, जसं कोरोनाची लस आपण बनवतोय ना, तशी लस नंबर, सूत्र नंबर, इक्वेशन नंबर 1. मग त्यामध्ये इक्वेशन नंबर 1 आहे NBO. इक्वेशन नंबर 1 आहे NBO हे इक्वेशन. दुसरं आहे SON आणि तिसरं आहे NOS. हे 3 सूत्र पाठ करून ठेवा तर लक्षात राहील. आणि ते वाचायचे डीपमध्ये वाचायचे, स्वतः समजून घ्यायचे. ती स्वतःचे पायावर उभं राहायचे, स्वतः अभ्यास करायचा आहे आणि स्वतः समजून घ्यायचे. समजतं आपल्याला स्वतःला. त्याच्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल पाहिले. एक्झाम्पल त्यामध्ये NBOचे एक्झाम्पल मोहन, गणपत आणि चंद्रकांत हे झालं. त्याच्यानंतर हे झालं सनमध्ये AB आणि C होतं. मग त्याचं आपण सॅक्रिफाईस सूत्र शिकलो. त्याच्यानंतर पुढचं 3 सूत्र शिकलो आपण. त्यामध्ये आपण शिकलो इथं NOS हे सूत्र, न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. हे पण आपण तिथं पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर हे न्यू रेशो तुम्हाला काढण्यासाठी एक उदाहरण ज्यादा दिलं होतं. तरी सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला नोट्स तुम्हाला मी देणार आहे. नोट्स तुम्हाला नंतर नेक्स्ट याला पाठवतो. आपली थिअरीचा पार्ट संपल्यानंतर तुम्हाला मी नोट्स पाठवतो. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, याच्या नोट्स ज्या आहेत, नोट्स तुम्हाला नंतर पाठवले जातील. तोपर्यंत सर्वांनी काय करा माहिती का, सर्वांनी याच्या एकूण आपल्या किती स्लाईड्स आहेत, एकूण आत्तापर्यंत पार्ट 2मध्ये 9 स्लाईड्स आहेत. 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या 9 स्लाईड ज्या आहेत ना, या 9 स्लाईडचा काय करा माहिती का, चांगला एकदम व्यवस्थितरित्या डीपमध्ये काय करा माहिती का, सर्वांनी अभ्यास करा रे. जास्त इकडं तिकडं भरकटू नका, लक्ष देऊ नका. परत समजण्यास अडचण जाईल. तर कुठंही लिहू नका, कसाही पण अभ्यास करू नका, कसंही बसू नका. अभ्यास म्हणून अभ्यास करू नका, ऐकायचं म्हणून ऐकू नका. काय करायला माहिती का, तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला अभ्यास हा कसा करायचा माहिती का, सुरक्षितच अभ्यास करायचा आहे. आणि ही वेळ परत येणार नाही.
ही जी तुमच्या हातामध्ये आता तुम्हाला जी वेळ आहे ही मुबलक वेळ आहे. घरी आहात, आराम करताय आणि घरच्यांबरोबर आहात, हॉस्टेलमध्ये नाही आहे, घरी जायचं वगैरे काय असा प्रश्न येत नाही आहे, ताणतणाव डोक्याचं टेन्शन नाही आणि म्हणून घरी दिलेल्या वेळेत काय करा तुम्ही मस्तपैकी कन्यांनो काय करा माहिती आहे का तुम्ही मस्तपैकी या दिलेल्याचा तुम्ही काय करा अभ्यास करा आणि आता आपण घेऊ धन्यवाद. करा राहिलेला अभ्यास तुम्ही.